धनाचा हमाल मिटव हमाल भाजवाहे. तुकाराम महाराज म्हणतात, बाबांनो मला महाराज म्हणू नका, मला हमाल म्हणा. कोण म्हणतंय? तुकाराम महाराज. तुकाराम महाराज कोणत्या समाजाचे हो? देऊळ पारायण असतं तुमची, तुम्ही एकदा बघू पारायण. वाणी कोणत्या समाज? गाथा वाचला ज्याचा ठरलाय माता त्यानं माता गाता आता आयुष्यभर खाल्ला असता. आणि तुकोबर हे आपल्या मराठा समाजाच्या चहाण्णव कोळी मराठा. पण म्हणतंय बाने आता आपल्यातल्या काय काय लोकांची दुकान आहे ती चप्पल आहे, ती कोण आहे ती जाते? काय काय ब्राह्मण लोकांची दुकानं चप्पलचे, काय काय ब्राह्मण लोकांची दुकानं हे जे मग काय ती दाखवण्यात यायची का? हा धंदा आहे. तसा तुकोबरायांचा धंदा होता तो कोणता? दुकान, वाण्याचं दुकान. ह्या धंदा त्यांचा होता. तुकोबरायांच्या सारखा एक सुद्धा संत श्रीमंत कोणीही नव्हता. सगळ्यात महान श्रीमंत असणारी तुकोबराय. पण परमार्थासाठी मगाशी सांगितले की जाळू मी संसारभर सुरांगण. ज्याच्याजवळ संपत्ती त्याच्याकडे परमार्थ होत नाही म्हणून संपत्तीची वाट लावून टाकली. सगळ्या खातावण्या त्या इंग्रजी हात बुडवून टाकला. सावकार की होती हो त्यांची, महाजन की होती. तुम्ही रोज तू माझा सांगाची मालिका बघा ना, कळेल ना तुम्हाला बरोबर काय. पण आपल्याला तसलं आवडत नाही. आपल्याला 8:30 वाजले की देव यादी पाहिजे. आता मागच्या 2 महिन्यात तरी येणी पडली कुठनं तरी. कुठनं पडली? कोणाचं पडली का? देवानी पडली का? कुठनं पडली? पाहण्यात नव्हे काय 1200 माहिती. काय काय तर महिला रडल्या, बाया पडली, बाया पडली ग. सासू मेल्यावर रडत नाही. सासू मेल्यावर हातची का कोपऱ्यात झाली व्याधी. ज्याच्या डोक्यात असला भेद आहे त्याचा संसार सुखाचा होत नाही. भेद नाही पाहिजे. सासू ही ताई, कळलं? आणि सासरा हाच बाप. एवढा विषय जर स्त्रियांच्या डोक्यात आला तर घर फुटणार नाही. घर फुटायला कारणीभूत मुलाला तसं समोर म्हणू नका. तुमचं कोण आलंय का? घरी गेल्यावर मग तुमचं लयशी उठला होता होय. मग पाणी सुद्धा मिळायचं नाही घरी गेलं. घ्यायच्या हातात आम्हाला सगळं माहित आहे. घरी गेल्यावर कोणाचं काय काय सगळी उत्तरही ढासळलेल्या. तुकोबरायांनी जे केलं ते जर केलं नसतं तर कुठल्या कीर्तनकाराला अभंग सुद्धा घेता आला नसता. तुकोबरायांचा गाथा हा जीवनातले आपल्या सार्थ आहे. सार्थ जीवनात कसं वागावं हे तुकोबराई शिकवतात. आणि त्या तुकोबरायांचा आजचा अभंग आहे, हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. भगवंता मला तुझं दास्यत्व पाहिजे. आणि याचं एकदा का दास्यत्व मिळालं की माझं काय होईल? पंढरीचा वारकरी. मला वारकरी बनव बर का. पण कसला? वारी तुकोने हरी. मी जर वारकरी बनलो तर त्याच्यामुळं काय होईल? संत संग सर्व सदा सर्व काळ माझ्या बरोबर काय होईल? संतांचा संग घडेल. अखंड प्रेमाचा कल्लोळ. वारकरी संप्रदायामध्ये आनंद इतका आहे, इतका आहे, रायाचे वंश तेव्हा करेल. वारकरी संप्रदायातला आनंद छटकानं मिळत नाही, पावसाळ्यानं नाही, किलोनं नाही, पोत्यानं नाही. मग आनंदाचा पूर येतो.
बघा आम्ही एकदा का कुठं पारायणाला कीर्तनाला गेलो की आमच्यासारखा सुखी कोणच नाही. का सुखी का कोण नाही माहितीये का? तर आम्हाला एकच वेळा वेडा झालो आम्हाला एकच वेळा. त्या भगवान परमात्म्याचं आम्हाला वेळ लागतं आणि त्या भगवान परमात्म्याला आमचं वेळ लागतं. म्हणून तर तो सारखा वाट बघतो. तो कशासाठी वाट बघतो तर तो सांगतो माझे परिहार पुढे नाही तीन माझे परिहार पुढे नाही